नमस्कार प्रेक्षकांनो, वीस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर 8व्या वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर लेवल 6 जीपी 4200 बेसिक पगार 35400 वरून किती होणार पगार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। या वेतन आयोगात वेतनवाढ किती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आपण केवळ 6 ग्रेड पे 4200 असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार नवीन आयोगात किती वाढेल हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर वेतन आयोगात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर। याच्या आधारे नवीन बेसिक पगार ठरतो। 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता, तर 8व्या वेतन आयोगासाठी सध्या 1.92 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरला जात आहे। सविस्तर पगार हिशोब लेवल 6 बेसिक 35400 पहिले आहे नवीन बेसिक पगार, तर रुपये 35400 गुणिले 1.92 बरोबर 67,968 रुपये, म्हणजेच बेसिक पगार सुमारे 68,000 होईल। दुसरे भत्ते म्हणजेच अलाउन्स, तर डीए महागाई भत्ता नवीन आयोग लागू झाल्यावर प्रारंभी डीए 0 असतो, त्यामुळे सध्या डीए हा 0। तर एचआरए घर भाडे भत्ता गुणिले एक्स वर्गातील शहरांसाठी बेसिकचा 30% म्हणजे 67,968 च्या 30% बरोबर 20,390। तर टीए प्रवास भत्ता रुपये 3,700 एक शहरासाठी, तर एकूण ग्रॉस पगार बेसिक पगार 67,968, एचआरए 20,390, तर टीए 3,600, डीए रुपये 0, तर एकूण ग्रॉस सॅलरी 91,958। तर कपात म्हणजे डिडक्शन एमपीएस 10% बेसिक प्लस डीए वर 67,968 गुणिले 10% बरोबर 6,797 रुपये, तर सीजीएचएस आरोग्य सुविधा अंदाजे 450 रुपये, तर एकूण कपात 6,797 प्लस 450 बरोबर 7,247 रुपये, तर नेट सॅलरी हातात येणार पगार ग्रॉस सॅलरी 91,958 कपात 7,247, तर नेट सॅलरी म्हणजेच इन हँड सॅलरी राहणार आहे 84,711 दरमहा। महत्वाची टीप, या हिशोबात इन्कम टॅक्सची कपात समाविष्ट केलेली नाही, कारण ती प्रत्येकाच्या गुंतवणूक व एकूण उत्पन्नावर अवलंबून असते। जर 8व्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर केवळ 6 जीपी 4200 असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 84,711 रुपये दरमहा होऊ शकतो, जो सध्या मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेने मोठी वाढ असेल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।